आपण दररोज श्वास घेतो, पण हवा किती स्वच्छ आहे हे कधी तपासलंय? आज आपण जाणून घेणार आहोत AQI म्हणजे नक्की काय आणि आपल्या शरीरासाठी ते का महत्त्वाचं आहे. AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स, म्हणजे हवेतील प्रदूषणाचं मोजमाप. एका नंबरमध्ये सांगितलं जातं की हवा श्वासासाठी सुरक्षित आहे की धोकादायक. उदाहरणार्थ, AQI कमी म्हणजे हवा चांगली, AQI जास्त म्हणजे हवा प्रदूषित. तर AQI कसे मोजतात? हवेमध्ये असणारे धोकादायक कण तपासले जातात. PM2.5 हा सगळ्यात धोकादायक सूक्ष्म कण आहे. PM10, ओझोन, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड या सगळ्यांच्या प्रमाणावर AQI ठरतो. AQI रंगकोड हाच लोक जास्त पाहतात. म्हणजे जर AQI रेंज 0 to 50 असेल तर हिरवा रंग असतो आणि हवा चांगली असते श्वासासाठी. आणि जर AQI 51 to 100च्या मध्ये असेल तर पिवळ्या रंगाने दर्शविला जातो आणि हवा ठीक आहे, पण जे संवेदनशील लोक आहेत त्यांनी काळजी घ्यायला हवी. जर AQI रेंज 101 to 200च्या मध्ये असेल तर केशरी कलर आणि हानिकारक आहे. विशेषतः जी लहान मुलं आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे प्रेग्नेंट महिला आहेत त्यांच्यासाठी धोकादायक आहे. जर AQI हा 201 to 300च्या मध्ये असेल तर लाल रंगाने दाखवला जातो, म्हणजे खूप खराब हवा. आणि 301 आणि 400च्या मध्ये असेल तर जांभळा कलर आणि गंभीर आरोग्य धोका. आणि जर AQI 401 आणि 500च्या मध्ये असेल तर तपकिरी रंग, अत्यंत धोकादायक. आणि तुम्ही विचार करा, जर AQI 500च्या पुढं गेला तर काय होईल? म्हणजे माणूस जिवंत राहू शकणार नाही. इथे काही प्रमुख शहरे आहेत आणि त्याचा AQI आपण पाहणार आहोत. तर न्यू दिल्ली 301 खूप खराब हवा आहे. कोलकाता 352 स्टील खराब आहे. पुणे 226 म्हणजे दिल्ली आणि कोलकातापेक्षा चांगली आहे, पण तरी पण अनहेल्दी आहे. मुंबई 188, हैदराबाद 181, अहमदाबाद 161, सोलापूर 110. म्हणजे जो हा डेटा आहे AQIचा हा चेंज होत असतो, पण हा 2025च्या डेटानुसार आहे. तर हा जो डेटा आहे तो म्हणजे सकाळी वेगळा, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा असा पण असू शकतो, कारण AQI हा चेंज होत असतो कंटिन्युअसली. जसं की रात्रभर आपण वाहनं वगैरे चालवत नाही तर सकाळची हवा शुद्ध असते, पण जसं वाहनं चालू होतात, ॲक्टिव्हिटी चालू होते तर संध्याकाळपर्यंत हवा खूप अशुद्ध होऊन जाते. तर त्याप्रमाणे हा डेटा आहे. तर AQI वाढल्याने काय परिणाम होतात शरीरावरती, आपल्या आरोग्यावरती? तर जसं की आपण पाहिलं, उच्च AQI म्हणजे वाईट हवा आणि त्याचे परिणाम होऊ शकतात की श्वास घेण्यास त्रास होतो, डोळे, नाक, घशामध्ये जळजळ होते, अस्थमा वाढतो, हृदय आणि फुफ्फुसांचे आजार वाढतात. जी खूप लहान मुलं आहेत, जी प्रेग्नेंट महिला आहेत त्यांच्यावरती तर खूप जास्त परिणाम होतो. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यावरही, त्यांच्या शरीरावरतीही खूप जास्त परिणाम होतो. तर हा AQI नक्की कसा चेक करायचा, कुठे पाहायचा? तर ह्या AQIसाठी ॲक्युरेट AQI मेजर करण्यासाठी तर डिव्हायसेस उपलब्ध आहेत, पण डिव्हाइस घेण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. जसं की गुगलवर तुम्ही टाका की AQI आणि तुमच्या शहराचं नाव टाका, तर तुम्हाला किती जनरल ऑल ओव्हर किती AQI आहे तो दिसेल. म्हणजे तुम्हाला अंदाजा येईल की किती AQI आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये काय AQI आहे, घराबाहेर काय AQI आहे याच्यामध्ये फरक असू शकतो, परंतु ऑल ओव्हर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की काय आहे. आणि वेदर ॲप्स आहेत, AQI इंडिया वेबसाईटवरती किंवा सफर इंडियावरती तुम्ही AQI चेक करू शकता. AQI वाढण्याची 2 प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे थेट कारण, डायरेक्ट कारण, आणि दुसरं म्हणजे अप्रत्यक्ष, इनडायरेक्ट कारण. तर थेट कारणामध्ये काय येतं की वाहनांचा धूर, जसं आपण गाडी चालवतो आणि त्याच टायमिंगमध्ये जे विषारी पदार्थ आहेत ते हवेमध्ये सोडले जातात, जसं की PM2.5, NO2, आणि त्यामुळे AQI वाढतो. उद्योग, कचरा जाळणे यामधूनही विषारू वायू हवेमध्ये सोडले जातात आणि AQI वाढतो. बांधकाम, रस्त्यांवरची धूळ ही हवेमध्ये डायरेक्ट मिसळली जाते आणि त्याच वेळेला, त्याच टायमिंगला तत्काळ AQI मोठ्या प्रमाणात वाढतो.
AQI वाढण्याचं अप्रत्यक्ष आणि मूळ कारण म्हणजे बीफ इंडस्ट्री. बीफ म्हणजे गाय, बैल किंवा वासराचं मांस आणि बीफ इंडस्ट्री म्हणजे गाय आणि बैल पाळले जातात, त्यांना जाड केलं जातं, त्यांना स्लॉटर केलं जातं म्हणजे त्यांचा कत्तल केलं जातं आणि मांस विकलं जातं. तर यामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणात मिथेन गॅस बाहेर पडतो, त्याच्यामुळे तापमान वाढतं. डेअरी इंडस्ट्री तुम्हाला माहितीच असेल की दूध आणि दुधाचे पदार्थ विकले जातात, बनवले जातात, याला डेअरी इंडस्ट्री म्हणतात. त्याच्यामध्ये आता दूध म्हणजे गाय म्हैस पाळावी लागणार, तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जमिनींचा वापर केला जातो, पाण्याचा वापर केला जातो आणि यांनाच खाऊ घालण्यासाठी जंगलतोड पण होते. त्याच्यासाठी चारा पिकवण्यासाठी जंगलतोड केली जाते, त्याच्यामुळे हिरवळ कमी होते. कार्बन डायऑक्साईड जे झाडं ॲब्सॉर्ब करतात ते ॲब्सॉर्ब करत नाहीत, कारण त्यांना मारलं जातं, त्याच्यामुळे धूळ वाढते आणि क्लायमेट चेंज, हवा स्थिर राहते, तिथंच प्रदूषण अडकून राहते, त्याच्यामुळे AQI वाढतो. AQI कमी करण्यासाठी म्हणजेच हवा शुद्ध करण्यासाठी आपण वैयक्तिक काय प्रयत्न करू शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.